नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। चंदगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सध्या रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये गेल्या 8-10 दिवसापूर्वीपासून निवडणूक प्रक्रिया चालू झाली। खऱ्या अर्थानं नुकताच मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेचा धनुष्यबाण लोकांत घरामध्ये पोहोचवण्याकरता आपण पर्यंताची पराकाष्ठा केली, पण लगेच पक्षात येऊन बांधणी व्यवस्थित झाली नसल्यामुळं किंवा इथलं जे संघटन आहे ते व्यवस्थित आहे पण त्यांना उभार देण्यासाठी आम्ही कमी पडत असल्यामुळं आम्ही निर्णय घेतला की आम्ही शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण चिन्हावरती जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 अशा सगळ्या जागा लढवण्याचा निर्धार केला। त्या अनुषंगाने आम्ही शिवसेनेच्या बातमीत अग्रसर राहून इथले जे पदाधिकारी आहेत आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, सर्वच पदाधिकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न आपण केला। पण शेवटी महायुती या महाराष्ट्रामध्ये सत्तेत असल्यामुळं महायुतीमध्ये भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी गट ही दोन्ही पक्ष महायुतीत असल्यामुळं शेवटी या विकासासाठी आणि चंदगड तालुक्यातील आमच्या शिवसैनिकासाठी आणि इथल्या मतदारासाठी आज आम्हाला खऱ्या अर्थानं वरिष्ठांवरून निर्णय घेतला गेला की आपल्याला यावेळेला थांबून आपल्या महायुतीचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा असा आदेश आल्यामुळे आज आम्ही शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील किंवा पंचायत समितीचे उमेदवार असतील या सर्व उमेदवारांची माघारी घेऊन आता आमच्या वरिष्ठांच्याकडनं जसा आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून भविष्यामध्ये महायुतीतल्याच घटकाशी जुळवून घेऊन शिंदे साहेबांचे जे विचार आहेत, माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचे जे विचार आहेत, शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही उद्यापासून कामाला लागणार आणि उद्याच्या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेचा पंचायत समिती शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीचा पंचायत समितीवरती आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवरती महायुतीचा भगवा उभा करण्यासाठी फडकवण्यासाठी आम्ही सगळे सर्व उमेदवार पदाधिकारी सर्वजण आम्ही सज्ज आहेत। माझ्या समवेत या शिनोळी गावचे डेप्युटी सरपंच म्हणजे गुंडराव कर्टे साहेब आहेत, आमच्या नाईक समाजाचे चंदगडचे नेते सचिन चावचे साहेब आहेत। जय